सर्गानामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादप्रवदतामहम् अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वस्सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः जैसी आगवीची नक्षत्री वेचावी ऐसी चाड उपजेल जैजीवी तै गगनाची बांधावी लोथ जीवी का पृथ्वीये परमाणुचा उगाना घ्यावा तरी भूगोलची काठी सुवावा तैसा विस्तारू माझा पाहावा तरी जाणावी माती जैसी शाखासी फूल फळ एकी हिळा वेटाळू मनीजे सकळ तरी उपडून या मूळ जीवी हाती घेपी देवी माझी विभूती विशेष जरी जाणू पाहिजे ती अशेष तरी स्वरूप निर्दोष जाणीजे माझी एरवी वेगळा लिया विभूती काही एक परिससी किती मनोनी एकी हिळा महामती सर्व मी जाण मी आगवीची सृष्टी आदि मध्यांत किरीटी ओतपोत तपटी तंतु जीवी ओतप्रोत ऐसिया व्यापका माती जै जाणावी तै विभूती भेदी काय करावी परीही तुझी योग्यता नवी मनोनी असो काजे तू आपुशलिया विभूती मनोनी तिया ऐक सुभद्रापती तरी विद्या माझी प्रस्तुती अध्यात्म विद्या ती मी अगा बोलतयाची आठाई वादू तो मी पाही जो सकल शास्त्र संमती कही सरीचिना जो निर्वचू जाता वाढी ऐकतया उत्प्रेक्षी सळुचडी जयावरी बोलतयाची गोडी बोलणी होती ऐसा प्रतिपादना माझी वादू तो मी म्हणे गोविंदू अक्षरा माझी विशदू आकारू तुम्ही पैगा समासा माझारी द्वंद्व तुम्ही अवधारी मशका लागून ब्रह्मावीरी ग्रासिता तुम्ही मेरू मंदरादिकी सर्वी सहित पृथ्वी ते विरवी जो एकार्णवाती ही जिरवी जिथिंचा तिथ जो प्रळय तेजा देत मिठी
सगळी या पवनाती किरीटी आकाश जयाची या पोटी सामावली ऐसा पार जो काळू तो मी म्हणे लक्ष्मी लिळो मग पुरती सृष्टीचा मेळू सृजिता तुम्ही मृत्यू सर्वहरश्चाह मुद्भवश्च भविष्यता कीर्तिश्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृती क्षमा आणि सृजिलिया भूताती मेची धरी सकळा जीवन ही मेची अवधारी शिखी सर्वाती या संहारी तेव्हा मृत्यू ही मेची आता स्त्रीगणाच्या पैकी माझी या विभूती सात अनेकी या ऐक कवतिकी सांगे जतील तरी नित्य नवी जे कीर्ती अर्जुना ते माझी मूर्ती आणि अवदारी जे संपत्ती तेही मीची जाणे आणि ते गामी वाचा जे सुखासनी न्यायाचा आरडोनी विवेकाचा मार्गी चाली देखिले पदार्थे जे आठवोनी दे माते स्मृती येथे त्रिशोधी मे वैस्वहिता अनुयायिनी मेधा ते गाय मे जनी धृती मे त्रिभुवनी क्षमाती मे एवं नारी माझारी या सातही शक्ती मी अवधारी ऐसी संसार गज केशरी मनता जाहला बृहत् साम तथा सामना गायत्री छन्दसामहम् मासानां मार्गशीर्षोः मृत्यूनां कुसुमाकरः वेदराशीची आसामा अंत बृहत्सामजी प्रियोत्तमा जिमी मने रमा प्राणेश्वरो गायत्री छंदजी मनिजी ही सकळा छंदा माझी माझी स्वरूप हे जाणिजे निभ्रांत तुआ मासात मार्ग शिरू तुम्ही मने शारंग धरू ऋतू माझी कुसुमा करू वसंतु तुम्ही दूतंचलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् जयोस्मि व्यवसायोस्मि सत्वं सत्ववतामहम् ऋषीणां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः चैतया विन्दाना
माझी जुते मी विचक्षणा मनोनी चोहटा चोरी परी कवना निवारू नये अगासे शाही तेजसा अंत तेजते मी भरवसा विजयो मी कार्यो देशा सकळा माझी जेने चोखाळत दिसे न्याय तो व्यवसायात व्यवसाय माझी स्वरूप ही राय सुरांचा मने सत्वातिलिया आतू सत्व मी म्हणे अनंतू यादवा माझी श्रीमंतू तोची तुम्ही जो देवकी वसुदेवास्तव जाहला कुमारीसाठी गोकुळी गेला तो मी प्राणासकट पियाला पूतने ते नुघडता बाळपणाचे फुले जेने मी दानवे सृष्टी केली करी गिरीधरोनी उमानिली महेंद्र महिमा कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जेने मी जळत गोकुळ राखिले वासरुवासाठी लाविले वीरांची सपिसे प्रथम दशेची ये पहाटे माझी कंसा ऐसिया चाटे महाधिंडिया वचटे लिळाचे नासिली हे काय किती एक सांगावे तुवाही देखिले ऐकिले असे आघवे तरी यादवा माझी जाणावे हेची स्वरूप माझी आणि सोमवंशी तुम्हा पांडवा माझी अर्जुन तुम्ही जाणावा मनोनी एकमेकाच या प्रेम भावा विघडू न पडी संन्यासी त्वा हो निजनी चोरोनी नेली माझी भगिनी तरी विकल्पून उपजे मनी मी तू दोन्ही स्वरूप एक मुनी आत व्यासदेव तो मी मने यादवराव कवीश्वरा माझी धैर्या ठाव उष्णाचार्य तुम्ही दंडो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषता मौनञ्चैवास्मि गुह्यानां ज्ञानौ ज्ञानवतामहम् अगाधमितया माझारी अनिवार दंडू तोमी अवधारी जो मुंगिये लागोनी ब्रह्मावेरी नियमित पावी पै सारा सार निर्धारी तया धर्मज्ञानाचा पक्षु धरितया सकळ शास्त्रा माझी यया नीतिशास्त्र तीमी आगवियाची गुढा माझी मौनती मी सुहाडा मनोनी न बोलतया पुढा सृष्टाईने न होय आगा ज्ञानियाच्या ठाई
ज्ञानती मी पाही आता सोये या काही पार न देखो यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुना न तदस्ति विना यत्स्यात् मया भूतं चराचरम् नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतिर्विस्तरो मया पर्जन्याची आधारा वरी लेख करवेल धनुर्धरा का पृथ्वीची या तृणांकुरा होईल ठे वै महोदधीची या तरंगा व्यवस्था धरू नये जेविगा देवी माझी या विशेष लिंगा नाही निते ऐसिया ही 7-5 प्रधाना विभूती सांगितलिया तुझ अर्जुना तो हा उद्देशू जोगा मना आहाच गमला एरा विभूती विस्तारासी काही एथ सर्वथा लेख नाही मनोनी परिससी तू काही आम्ही सांगो किती या लागी एक हेळा तुझ दाऊ आता वर्मनिज तरी सर्व भूतांकुरे बीज विरडतासे ते मे मनोनी साने थोरन म्हणावे उंच नीच भाव सांडावे एकमीची ऐसे मानावे वस्तू जाताती तरी यावरी साधारण आई कपा आई आणि कही खून तरी अर्जुना ती तुझा न विभूती माझी यद यद विभूती मत्सत्वम श्रीमदुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंस्य संभवम् जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली आठाया ती जान धनंजया विभूती माझी अथवा बहुनैतेन क्यों ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्न मे कंसेन स्थितो जगत् हरि ओम तत्सद इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्री श्रीकृष्णार्जुन संवादे विभूति योगो नाम दशमोऽध्यायः अथवा एकले एक बिंब गगने परिप्रभापा के त्रिभुवने
एकाकियाची सकळ जनी आज्ञा पाळिली तया ते एकले जनी मना तो निर्धन या भाषाने ना कायकामध्ये नु सवी सर्वस्व न चालत असे तिये ते जे दवाजू मागे ते एक सरोचे प्रसवू लागे ती विश्वविभवतया अंगे होनी असती तया ते ओळखावया हेची संज्ञा जे जगे नमस्कारी जे आज्ञा ऐसी आती ती जाण प्राज्ञा अवतार माझी आणि सामान्य विशेष हे जाणणे येत महादोष काजी मीची का शेष विश्व हे मनोनी तरी आता साधारणाने सांगू ऐसा कैसे निपा कल्पावा विभागू वाया पुलिये मती वंगो भेदाचा लावावा एरवी तूप कासया घुसळावे अमृत का रांधोनी अर्धे करावे आगा वायुसी काय पाडावे उजवे अंग आहे पै सूर्यबिंबासी पोट पाटी पाहता नासेल आपुली दिठी ईवी माझ्या स्वरूपी गोठी सामान्य विशेषाची नाही आणि सिना नाही विभूती मज अपारा ते मवेशील किती मनोनी किंबहुना सुभद्रापती असो हे जाणणे आता पै माझी निकी अंशी ही जग व्यापिली असे या लागी भेदू सांडून सरिसी साम्य भज ऐसे विबुधवन वसंती तिने विरक्ताची निकांती बोलली जिथ श्रीमंती श्रीकृष्ण देवी तेथ अर्जुन मने स्वामी ए तुले हे राभस्य बोलले तुम्ही जी भेदू एक आणि आम्ही सांडावा एकी हा हो सूर्य मने काय जगाती अंधारी दवडा का परोती देवी धसाळ म्हणू देवा तुती तरी अधिक हा बोलू तुझी नामची एक कोणी वेळी जयाची मुखासी का काना मिळी दयाची या हृदयाती सांडोनी पळी भेदुजी साच तू परब्रह्मची असकी मज दैवे दिधलासी हस्तोदकी तरी आता भेदू काय साकी दिखावा कवनी जी चंद्रबिंबाचा गाभारा हरिगालिया ही वरी उभारा
परिराणेपणे सारंग धरा बोला हे तुम्ही केत सावियाची परितोषोनी देवी अर्जुना ते अलिंगिली जीवी मग म्हणे तुआ न कोपावी अमुचिया बोला आम्ही तुझ भेदाची या वाहनी सांगितली जे विभूतीची कहाणी अभेदी काय अंतकरणे मानली की न मने हेची पहावया लागी नावेक बोललो बाहेरी सवडिया भंगी तव विभूती तुझ चांगी अलिया बोधा तेत अर्जुन म्हणे देवी हे आपुले आपण जाणावे परी देखतसे विश्व आगवी तू आभरली पैराया तू पंडूस तू ऐसी प्रतितिसी जाहला वरी तू या संजयाची या बोला निवांतू धृतराष्ट्र राही ती संजयो दुःखवले अंतःकरणी मन तसे नवल नवी दैव दवडणे हा जीवे धाडसा आहे मी म्हणे तवा तुही आंधळा परियासोही तो अर्जुन स्वहिताचा वाढवितसे मानो की आहे वरी तया आणू धिवंसा उपनला मने ही चिरुदयांतुले प्रतीती बाहेर यावतरू का डोळ्या प्रती ये आरतीची ये पाऊली मती उठती जहाली मी आई हेची दोही डोळा झोंबावे विश्वरूपा सकळा एवढी हावतो दैवागळा मनोनी करी आजी तो कल्पतरूची शाखा मनोनी वांझोळे न लगती देखा जे जे येईल तयाची या मुखा ते ते साचची करी तसे येरू जो प्रल्हादाची या बोला विषाही सकट आपणची जाहला तो सद्गुरु असे जोडला किरीटीशी मनोनी विश्वरूप पुसावया लागी पारतरी गता होईल कवने भंगी ते सांगेन पुढीली प्रसंगी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थ दीपिकाया दशमो अध्याय अथ एकादशो अध्याय पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री